सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ द्वारा आयोजित पंचवर्ष तपपूर्ती नामस्मरण व आचरण सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे अशा काकाजींना माझा दंडवत प्रणाम। व आम्हाला घडवून मडवून इथे योग्यता नसतानाही उभा आहे आम्ही आज आणि तोडके मोडके दोन शब्द बोलत आहे असे आमचे गुरुवर्य भाईदेवमुनी बाबा ज्यांनी परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ज्ञानसागरात उभे राहून आणि आम्ही कुठे किनाऱ्याला असेल अशा किनाऱ्याला असणाऱ्या जीवांना कळत ना कळत ज्ञान देऊन आम्हाला इथं उभं राहण्यास योग्य केले अशा बाबाजींनाही माझा दंडवत प्रणाम। तसेच इथं या जागेची ज्यांनी उपलब्ध करून दिली आणि गेल्या 25 तारखेपासून इथं हा कार्यक्रम सुरू होत आहे त्या बाबाजींनाही माझा पंजाबी बाबाजींनाही माझा दंडवत प्रणाम। कार्यक्रमासाठी आज आम्ही सकाळी म्हणजे दुपारी निघालोय घरून 1 वाजता आणि आम्हाला असेच नाशिकचे गुरुजी होते ते भेटले। त्यांनी आम्हाला औरंगाबाद नाक्यापर्यंत आणून सोडलं आणि तिथून आमचे कृष्णदादा घेऊन आले। सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाचे अध्यक्ष किरण दादा, आमचे नांदेडवरून आले रणजित दादा, नितीन दादा, जगताप काका आणि गोळेगाववरूनही बरीचशी मंडळी आलेली, तसेच माझ्या बंधू भगिनी, पुण्यावरून आलेल्या सविताताई, सर्वांचेही मी आणि ज्यांची नावं नाही घेतली तरी पण त्यांनी असं समजू नका की नावं नाही घेतली, सर्वांचेही मी आभार मानते आणि कार्यक्रमासाठी सर्वजण हजर राहिले त्याबद्दल मी कौतुक करते। आमचं गाव छोटंसं गोळेगाव, आमच्या गावात काही असं काही जास्त लोकसंख्या नाही, आमचं गाव थोड्या लोकसंख्येचं आणि तिथं ज्यावेळेस आम्ही अन्य पंथातले आणि माझं लग्न झालं आणि मी तिथं आले, मला काही या धर्माचं काही ज्ञान नव्हतं, कुठलीही गोष्ट मला माहीत नव्हती आणि मी आली आणि आमचं जुनं घर होतं तिथं देवपूजा आलेली होती आणि मी म्हणायची की ही देवपूजा काय, आम्ही शेतात कामासाठी जायचो, ही काय आहे काय असतं हे, आणि गेली की मी विचारायचे त्यांना। तिथे एक त्या तपस्विनी ताई होत्या निर्मलाताई खामनेकर म्हणून, आणि मग त्या मला सांगायच्या की हे असं असतं ते तसं असतं, हा धर्म काय, तर तेव्हा काय एवढं त्यांना सांगता येत नव्हतं, ती गोष्ट काय मला कधी कळालीच नाही। आणि जेव्हा 2009-10 आणि आमचे संदीप काका त्यांच्याकडं भाऊंचा नेहमी संपर्क असायचा आणि त्यांनी सत्संग घेतला, त्या सत्संगाला मी एकदा हजर राहिली, मग तेव्हा मला थोडंसं कळालं, जास्त काही नाही ज्ञान कळालं मला, धर्म म्हणजे काय, आपण काय अभ्यास केला पाहिजे, आपण कुठे आपण कसं केलं पाहिजे। आणि नंतर मग आमचे कैलासवासी चर्मन दादा यांच्या घरी जेव्हा सत्संग झाला भाऊंचा, तेव्हा भाऊंनी उपदेश आणि भाऊंबरोबर औरंगाबादच्या आत्याबाईही तेव्हा आलेल्या होत्या आणि उपदेश कशासाठी घेतला पाहिजे, उपदेश घेणं म्हणजे काय, ह्या गोष्टी जेव्हा तिथं कळाल्या त्यानंतर 1 महिन्यातच मी लगेच उपदेश घेऊन टाकला आणि समजलं की हा मानवपंथ म्हणजे काय, हा धर्म म्हणजे काय, आपण कुठं होतो, कुठं आलो, आपण कसं काय केलं पाहिजे, थोडं थोडं कळायला लागलं। आणि देवपूजा काय एवढी एकट्टा नव्हती, आमच्या घरात सगळी अशी पांगलेलीच होती। मग आम्ही ती सर्व जे देवी देवतांचे फोटो वगैरे होते ते सर्व आम्ही देऊन टाकले, असे जे अन्यपंथी होते त्यांना काही आम्ही ज्यांना त्या गोष्टीबद्दल आवड होती ते घेऊन गेले आणि मग आम्ही सेपरेट अशी देवपूजेची मांडणी सुरू केली। आणि तेव्हापासून मग आम्ही भाऊंनी जसं सत्संगातून ज्या माध्यमातून जेव्हा सांगितलं तेव्हा त्या गोष्टी बरोबर लक्षात आल्या आणि आम्ही ह्या धर्माची म्हणजे पंथामध्ये जसं येईल तसं तोडकी मोडकी वाटचाल सुरू केली। आणि नंतर मग गावामध्ये अनेक साधू संत यायचे, ते सांगायचे वेळोवेळी असं करा तसं करा, ठीक आहे आम्ही तसं करत चाललो, पण जास्त ज्ञान दिलं आणि ज्या योग्यतेचं आम्हाला बनवलं म्हणजे भाऊ उर्फ बाबाजी आता, तर त्यांनीच आम्हाला कसं म्हणजे धर्मातला अभ्यास कसा करायचा, सुरुवात कशी करायची, सूत्रपाठ कसा वाचायचा, सुरुवातीला त्यांनी भगवद्गीतेचं पुस्तक दिलं, त्याचबरोबर एक हिराई सपाटक म्हणून लीळाचरित्राचं पुस्तक दिलं, त्याचंही मी थोडं वाचन केलं
आणि नंतर जेव्हा जेव्हा संपर्क आला तेव्हा तेव्हा विचारत चाललो की भाऊ हे सूत्रपाठ कसं वाचायचं, काय वाचायचं. मग त्यांनी आम्हाला त्याच्याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की तुम्ही वाचा, बिनधास्त वाचा, घाबरू नका. आणि आम्हाला आता शेतामध्ये काम असतं, आम्ही दररोज शेतात पण जातो. शेतातलं काम करून आल्यानंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही ते वाचतो. जसा वेळ मिळेल तसे आम्ही सत्संगही ऐकतो. आणि नांदेडला कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये किरण दादांनी म्हणजे कृष्णदादांना सांगितलं, त्यांनी ते हे घेतलेलं होतं सूत्र हाती नांदेडला जाण्यासाठी. मग त्यांनी ते गाडी वगैरे केली आणि आम्हाला पण घेऊन गेले नांदेडला. मग आम्ही गेलो. नांदेडला कार्यक्रम खूप छान झाला. तिथंही बोलण्याचा योग आला, पण तिथं काही एवढं चांगलं बोलता नाही आलं, कारण तिथं खूप मोठं स्टेज वगैरे बनवलेलं होतं आणि आपण असं वाटलं पुढे जाऊन आपण काय ते योग्यतेचे नाही, आपल्याला बोलता येतं नाही येतं, म्हणून काही तिथं एवढं बोलता नाही आलं मला. आणि मग कार्यक्रम तिथला पण छान झाला. आणि तिथे एक मनीषाताई शास्त्री म्हणून त्या भेटल्या. तर त्यांना सहज विचारलं की तुम्ही आमच्या गोळेगावला येशाल का? म्हणे हो येईल म्हणे. मग येईल म्हटलं. त्यांनी मग एक कॉल केला, म्हणे मी यायला तयारी म्हणे. म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही किरण दादांशी बोलून घ्या. मग त्यांनी किरण दादांना फोन केला आणि सांगितलं की मी 10 दिवसाचं सत्र घ्यायला तयारी. म्हटलं बरं. मग दादांनी सांगितलं मला की तुम्ही सगळ्या महिला रेडी असेल तर त्या पण यायला तयारी. म्हटलं चालेल. मग आम्ही ते 10 दिवसाचं आता सत्र घेतलं. खूप छान सत्र झालं. त्यात त्यांनी चांगल्या लीळा पण घेतल्या. आता ताईंनी सांगितलं मग अशीच पूजा ताईंनी 6 स्मृती झाल्या, 22 लीळा झाल्या. तर त्यांनी असा तो अभ्यास पण घेतला आणि शेवटी प्रायचित्त विधी करून आणि कार्यक्रमाची सांगता पण केली. म्हणजे असेच छोटे छोटे कार्यक्रम राबवत असतो आम्ही. आणि आता महिन्यामधील प्रत्येक अमावस्याला आम्ही आता एक उपक्रम चालू केलेला आहे का प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला आम्ही सत्संग घेत जाणार आहे. असाही 8 दिवसाचा सत्संग आमचे सर्वज्ञ सेवा वासनी मंडळाचे निफाड तालुक्याचे जे अध्यक्ष आहे आमचे संदीप दादा, ते घेतच आहे. दर 8 दिवसाला आमच्या तिथं सत्संग होतोच आहे. तो आम्ही जातो. आम्ही सगळ्या महिला आवर्जून जातो कार्यक्रमाला, सत्संगाच्या कार्यक्रमाला. मग असंच आम्हाला थोडं ज्ञान होतं. आता थोडंसं बऱ्यापैकी कळायला लागलं की आपण धर्माचा अभ्यास कसा केला पाहिजे, महिलांनी कुठंच मागं नाही राहिलं पाहिजे. आणि सतत भाऊंचं एक वाक्य मला सतत आठवत असतं की घाबरणारा महानुभाव नसतो. कधीच घाबरायचं नाही. जो घाबरतो तो कधीच महानुभाव नसतो. आणि मी हे वाक्य नेहमी लक्षात ठेवते की घाबरणारा कधी महानुभाव नसतो. तोची व्हावा तोची भेटावा ह्या वाक्याची मी नेहमी म्हणजे कायम माझ्या याच्यात लक्षातच असतं, ते ध्यानात असतं की आपण हे वाक्य कधी विसरलंच नाही पाहिजे. आणि मग असेच आपल्या महानुभाव पंथाचे आचार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सारस्वत काळी विचारतात की देवा मला मी चिंतन करायचंय, तुम्ही मला चिंतन विधी तुम्ही निरोप हवा दे. तर स्वामी सांगतात सर्वज्ञ आचार्य सांगतात, आचार्य म्हणतात की माझ्याजवळ चिंतन देवाला भजावया पूजावया माझ्याजवळ काहीच नाही, द्रव्य नाही, दान नाही, काहीच नाही. तर स्वामी म्हणतात देवाला भजायला पूजायला काही द्रव्य लागत नाही. देव हा स्मरणाने, चिंतनाने, आठवणाने, मननाने भजावा पूजावा लागतो. आणि स्वामी आचार्यांना सांगतात का देव भजावा पूजावा हा चिंतनाने, स्मरणाने. तर मग ते स्मरण कसं केलं पाहिजे? मग ते स्मरण करण्यासाठी स्वामी सांगतात की नामाची 10 टाय सांगतात. मग नामाने काय होतो? नामाने वेद होतो. जसा की रामसगावला दादोसांच्या मदतीने जसं स्वामींचा वेद नागदेवाचार्यांना झाला, भट्टवासांना झाला. आणि नामाने ईश्वराचा बोध पण होतो. जसं डोमेग्रामला माईभट्टांना स्वामींपासून बोध झाला. आणि अनुसरण जसे खडकुलीला भट्टवासांचे अनुसरण स्वामींनी करून घेतले. आणि नामाने निरोध परिहारला जातो. नामाने साह्य पण होते. मग नामाने साह्य होते. साधाईसा ज्यावेळेस स्वामी डोमेग्रामला
पट्टी शाळेवर एका खांबाला पाठ लावून बसलेले असतात, नाही सॉरी उभे असतात. उभे असताना तिथून गंगेमधून सादाईसा येतात, चालत चालत येतात, स्वामींच्या श्रीचरणास लागतात. तर सादाईसा पाहतच राहतं. समोरून येणे एक गाय आणि बैल चाललेले असतात, त्यांना व्यसन टोचलेली राहते आणि सादाईसा त्यांच्याकडे बघतात आणि सादाईसा दुःखी होतात, ते उबगल्या जातात. आणि सादाईसा काय म्हणतात, स्वामी हे काय? आणि मग स्वामी त्यांना निरूपण करतात की तुरक देशातून जे लोक येतात ते काय करतात, माणसांना घेऊन जातात, त्यांना व्यसन टोचतात, त्यांच्या कानामध्ये कान टोचतात, त्या कानात दोरे वावतात आणि कानात दोरे होऊन जे चांगले माणसं दिसतात त्यांना गुलामगिरी करण्यासाठी घेऊन जातात आणि काहींच्या माना कापतात. तर सादाईसा म्हणतात, ना स्वामीजी असं मज कधी देखो न दीजिये. स्वामी म्हणतात, बाई घाबरू नका, तुम्ही येथीचं नाम घ्या, तुम्हावरी येथून वाजत वारा धरीजे. असं सादाईसांना स्वामी सांगतात. आणि मग नामाने साह्य होतं. मग सादाईसावर आलेलं संकट कसं दूर केलं स्वामींनी, नामस्मरण सांगितलं. मग स्वामी सांगतात परत देमाईची स्वामी म्हणजे खूपच भक्तजनांना त्या नामाचे महत्त्व सांगतात का नामस्मरणाने येथे विघ्न हरले जातात, नामस्मरणाने वाजत वारा धरला जातो. कितीही मोठं वादळ आलं, कितीही मोठं संकट आपल्यावर आलं तर नामस्मरणाने परमेश्वर ते आपल्यावरचं दूर करतात. एवढी प्रचंड ताकद नामस्मरणामध्ये आहे. जगात सर्वात श्रीमंत असत तर तो ज्याच्याकडे परमेश्वराचं नाम आहे तो जगात सर्वात श्रीमंत आहे. आणि आपण असं समजायचं की आपण सगळ्यात श्रीमंत आहे, आपल्याकडं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे नाम आहे आपल्याकडं. आणि नामाने विघ्न कसे हरले जातात, नामाने साह्य होतं, नामाने प्राप्ती. परमेश्वर आपल्याला नामाने, आपण जर नामस्मरण सतत करत राहिलो तर परमेश्वराचे साह्य एवढे होते की नामस्मरण प्रकाशाचा वेग किती आहे, 1,86,324 प्रति सेकंदाला मैल एवढा प्रकाशाचा वेग आहे. आणि विजेचा वेग किती आहे, 2,88,000 हा विजेचा वेग आहे. आणि आपल्या विचारांचा वेग इतका आहे का 22,65,120 मैल हा आपल्या विचारांचा वेग आहे. आणि नामस्मरणाचा वेग हा त्यापेक्षाही प्रचंड गतीने आहे. आणि तो परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला अतिशय भक्तामधलं आणि परमेश्वरामधलं जे दुरावा आहे तो दूर करण्यासाठी आपण फक्त नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरणाने आपल्याला वेदापासून तर नामस्मरण आपल्याला प्राप्तीपर्यंत कसं घेऊन जातं, नामस्मरणाने कशी आपली प्राप्ती होते, नामस्मरण आपल्याला शेवटी आपण नामस्मरणाकडे जीवाला कशी प्राप्ती होते. एक राजा असतो, तो त्याच्याकडे खूप मोठी संपत्ती असते. तो काय करतो, एक दिवस त्याच्या मनात असा निश्चय येतो का मी सगळ्या त्याच्या राज्यामध्ये जे सर्व असतात ना लोक, त्यांना सर्वांना एकत्र बोलवतो आणि सर्वांना सांगतो की मला आहे ना सर्वांना असं द्यायचं आहे की तुम्ही ना, मी एक दिवस हा राजदरबार असा खुला ठेवणार आहे आणि तुम्हाला जे वाटली ती वस्तू तुम्ही इथून घेऊन जायची. मग तो राजा सांगतो सर्वांना की तुम्हाला जी वस्तू वाटली तुम्ही इथून घ्यायची, धन आहे, दौलत आहे, सर्व तुमच्यासाठी मी मोकळं करून ठेवणार आहे म्हणजे त्या दिवशी. मग राजदरबारामध्ये सर्व लोक एकदम खुश होतात. घोडे, बैल, गाय, म्हैस, सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती सर्व. आणि मग तो राजा तो दिवस ठरलेला असतो. आणि मग त्या राजदरबारातली जनता काय करते, तो दिवस येण्याची वाट बघते, कधी तो दिवस येईल आणि कधी आम्ही जाऊ राज दरबारामधून जे राजवैभव आहे ते आणण्यासाठी. तर मग तो दिवस येतो आणि राजे काय करतात, अगोदर सर्वांना जमा करतात, सर्वांना बोलवा म्हणे, कुणी असं मागे राहिलं नाही पाहिजे का, छोटं मूल सुद्धा मागे नाही राहिलं पाहिजे का, त्याला सुद्धा कळालं पाहिजे का राजाने आज काहीतरी कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्याला सुद्धा म्हणजे सर्वच जण येतात, सगळे खूप गर्दी करून जमतात तिथं आणि वाट बघत असतात कधी राजे कधी आदेश देतील आणि कधी हा राजवाड्याचा दरवाजा कधी खुला होईल आणि आम्ही कधी आतमध्ये जाऊ म्हणून. आणि मग राजा तो दिवस ठरतो आणि ते सर्व येतात आणि राजदरबारामध्ये येऊन मग राजा काय करतात, लगेच आदेश देतात सेवकांना का दरवाजा खोला म्हणून. आणि इतके लोकांची एवढी गर्दी, एवढ्या अफाट गर्दीमध्ये कोण कुठं पळतं कोण हिरे, माणिक, मोती, कोणी
घोडे बैल गाय हे सर्व घेतात आणि एक छोटी मुलगी असते ती एवढ्या गर्दीमध्ये फक्त राजाला शोधत असते आणि ती म्हणजे तिला भीती पण वाटते की गर्दी चेंगराचंगरीत मला कोणी लोटतं का, मला कोणी खाली पाडून देतं का, मी त्या राजापर्यंत पोहोचते की नाही. त्या मुलीची फक्त धडपड असते की मी राजाला कधी मी राजा जवळ जाईल आणि कधी मी राजाला पकडी. आणि बघा सर्वजण ज्याचे त्याच्या आकांक्षेने जो तो ज्याला असं वाटत होतं मला ही वस्तू घेऊ का ती वस्तू घेऊ का, मी एवढं धन घेऊ का तेवढं वैभव घेऊ, एवढ्या शोधाशोधीमध्ये त्या मुलीने एवढ्या गर्दीत येऊन आणि त्या राजाला हात लावला. लक्षात घ्या, तो राजा म्हणजे आज परमेश्वर आहे आणि त्या गर्दीतले जे लोक आहेत ते आपण आपल्या संसारामध्ये जे शोधत आहोत पण खरा परमेश्वर आहे तो आपण बाजूलाच ठेवलेला आहे. आणि खरे परमेश्वराचा जो स्मरण आहे, खऱ्या परमेश्वराचा जो अभ्यास आहे तो आपण बाजूला ठेवलेला आहे आणि आपण आपल्या संसारामध्ये एवढे रममान झालेलो आहे की आपली गंमत त्या राजाच्या दरबारातल्या लोकांसारखी झालेली आहे. आणि चुकला असेल तर काही मोठ्या मनाने माफ करा. दंडवत प्रणाम. आणि स्वामी ओ स्वामी या नाता मज भेटण्या मज तारण्या, स्वामी हो स्वामी या नाता मज भेटण्या मज तारण्या, का दूर गेला असा टाकुनी, स्वामी ओ स्वामी या नाता का दूर गेला असा टाकुनी. दंडवत. धन्यवाद ताई. अन्य धर्मामधून काढून पर धर्माला लावणे यालाच म्हणतात. अन्य धर्माच्या स्त्रिया उपदेशी घराण्यात आल्या आणि ते उपदेशाचेही पुढचा अभ्यास करून धर्म शिकवण्यामध्ये प्रावीण्य गाठलेला आहे. हा परमेश्वराचे विचार आपल्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचले, कशा प्रकारे आपल्यापर्यंत आले याचा बोध घेण्यासारखा हा आताचं प्रवचन द्यायचं झालेलं आहे. यानंतर गोळेगाव येथीलच सर्वज्ञ सेवास्तिक मंडळाच्या कार्यकर्त्या सौभाग्यवती वनिताताई दिगंबर मधुर हे आपल्यापुढे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण आपले मनोगत अवघ्या काही वेळात व्यक्त करायचे. धन्यवाद. वेळेचं काही बंधन नाही.